टू फेजवर पंप चालू करण्यासाठी हा आहे मायक्रोमॅजिकचा 2x3 फेज कन्व्हर्टर. त्याची जोडणी स्टार्टर बरोबर केलेली आहे. हा आहे 3 फेजचा सप्लाय. या ठिकाणी आपण बघू शकतो 2 कॅपॅसिटर कनेक्ट केलेले आहेत स्टार्ट आणि रनसाठी. आणि या ठिकाणी आहे आपली 7.5 HP मोटर. आता आपण बघू की कशा पद्धतीनं 2x3 फेजवरती पंप चालू होतो. आता या ठिकाणी आपण 2 फेज चालू करू. 2 फेज चालू केल्यानंतर 2 फेज लाईट येईल. 2 फेज लाईट आलेली आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की पंप चालू झालेला आहे. पंप चालू झालेला आहे. या ठिकाणी पंप फिरताना आपल्याला दिसत आहे. 2 फेजवर अशा पद्धतीनं पंप चालू करता येतो. या ठिकाणी आपल्याला व्होल्टेज आणि करंट दिसत आहे. आता मी 3 फेज लाईट आल्यावरती काय होईल हे दाखवतो. या ठिकाणी आपण बघू शकतो 2च फेज चालू आहेत. मी 3रा फेज चालू केला. 3रा फेज चालू केल्यानंतर पहिल्यांदा मोटर बंद होईल. या ठिकाणी आपण बघू शकतो मोटर बंद झालेली आहे. स्टार्टर पडलेला आहे. ही मोटर बंद झाली. आता 3 फेज लाईट आल्यानंतर पुन्हा एकदा पंप चालू झाला. या ठिकाणी बघू शकतो करंट कमी झालेला आहे. 3 एम्पियर करंट दाखवतोय. अशातलं आता आपण बघितलं की ज्यावेळेला 2 फेजवर मोटर चालू होते त्यावेळेला ती करंट खूप जास्त घेते. ज्यावेळेला करंट जास्त घेते मोटर तर त्याच वेळेला त्या मोटरचं वाइंडिंग गरम होतं आणि वाइंडिंग गरम झाल्यामुळं आयदर मोटर जळण्याचा धोका असतो, त्याचबरोबर कॅपॅसिटरही जळण्याचा धोका असतो. त्यासाठी आपण या ठिकाणी बघू शकतो आपण पंप ऑन ऑफ टायमर फॅसिलिटी, जी की कूलिंग फॅसिलिटी आहे, जी वाइंडिंग कूलिंग करण्यासाठी मदत करेल आणि कॅपॅसिटर कूलिंग करण्यासाठी मदत करेल. त्याचं सेटिंग कसं आहे ते आपण बघूयात. जस्ट या ठिकाणी एंटर बटन प्रेस करायचं आहे. एंटर बटन प्रेस केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी DNT दिसेल. DNT म्हणजे डिले टाईम, मोटर किती मिनिटांनी ऑन करायची त्यासाठी असतो. त्याच्यानंतर ONT येईल. ONT म्हणजे ऑन टाईम. आपल्याला आता मोटर जर पाहिजे की बाबा 1 तास चालू ठेवायची तर या ठिकाणी बटन दाबून धरायचं. हे मिनिट्स आहेत, मिनिट्स वाढत जातात. त्याचबरोबर या बटनाने मिनिट्स कमी होत जातात. आपण आत्ता सध्या या ठिकाणी 0 टायमिंग ठेवलेला आहे. त्याचबरोबर मोटर किती वेळ बंद ठेवायची, म्हणजे 10 मिनटं बंद ठेवायची, 5 मिनटं बंद ठेवायची, त्यासाठी पुन्हा एकदा OFT म्हणून येईल. तो OFT आल्यानंतर ही अशी सेटिंग करायची. सेटिंग पूर्ण झाली, जस्ट सोडून द्यायचं बटन. आपल्या मनाने जी व्हॅल्यू आहे त्या आतमध्ये सेव्ह होऊन जाईल. सेट म्हणून आलं, पंप चालूच राहतो. अशा रीतीनं सेटिंग पूर्ण होते. त्याचबरोबर या ठिकाणी 2 ड्रायरनच्या सेटिंग आहेत. एक 3 फेजसाठीचा ड्रायरन आहे, एक 2 फेजसाठीचा ड्रायरन आहे. जस्ट DRN बटन प्रेस केलं, या ठिकाणी ऑनची लाईट लागेल आणि सेट म्हणून व्हॅल्यू येईल. अशा रीतीने ड्रायरन सेट होऊन जातो. 2 फेजसाठी सेपरेट ड्रायरन आहे, 3 फेजसाठी सेपरेट ड्रायरन आहे. अशा रीतीने मायक्रोमॅजिक 2 फेज 3 फेज कन्व्हर्टरचे जे काही वर्किंग आहे, जे काही ऑपरेशन आहे, जे काही सेटिंग आहे, ते सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत.